नमस्कार, उर्मिलास फन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवची भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी एक वाटी शेव घेतलेले, 2 कांदे मध्यम आकाराचे कट करून घेतलेले, अद्रक लसूण, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतले, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 मिरच्या। आता आपण पेस्ट करणार आहोत। तर कांदा, अद्रक लसूण, टोमॅटो, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। तर पाणी न घालता आपण वाटण करून घेऊया। तर इथे आपली पेस्ट झालेली तुम्ही बघू शकता। तर इथे 2 चम्मच तेल घेतलेले, आपलं तेल गरम झालेले, अर्धा चम्मच जिरा, त्यानंतर कढीपत्ता, खडे मसाले, लगेच पेस्ट घालणार, मिक्स करून घ्यायचे। आता यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजला जाईल। मिक्स करायचे आणि 2 ते 3 मिनिटं आपण पेस्ट परतून घ्यायचे। आता आपलं वाटण परतलेले, तर आता आपण मसाले ॲड करूया। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच घरगुती लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट मसाला, 1 चम्मच गोडा मसाला। मिक्स करून घ्यायचे। 1 मिनिट आपण परतून घेऊया। आता आपले मसाले व्यवस्थित फ्राय झालेले, तर मसाला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार। मिक्स करूया। आपला व्यवस्थित शिजलेला आहे, तर आता आपण 1 ग्लास पाणी ॲड करूया। तर इथे मी साधं पाणीच घेतलेले। मिक्स करूया। तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर आता आपण यात शेव घालूया। चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर मिक्स करायचे। आणि आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आता 2 मिनिट आपले झालेले, तर आता आपण झाकण काढूया। तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेले आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं, मस्त आपले घट्ट पण झालेले। तर आता आपण गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेऊया। ही झाली आपली शेवची भाजी। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। उर्मिलास फन किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।